आपल्या देशाचे लाडके प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी नशामुक्त अभियान, नशामुक्त भारताचं एक मोठं अभियान सुरू केलेलं आहे. देशामध्ये ते सुरुवात होत असताना राज्यामध्ये सुद्धा आपले लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा तशाच प्रकारचं अभियान आता राज्यभरामध्ये सुरू केलेलं आहे. आणि मला वाटतं अहिल्यानगरमध्ये आपला पहिला जिल्हा आहे राज्यामध्ये अशा अभियानाला जिल्हा पातळीवर सुरुवात केलेली आहे. मी जिल्ह्यातील सर्व आमचे पोलीस अधीक्षक आणि प्रशासनाचं अभिनंदन करतो. आणि आज नशामुक्त भारताची जी घोषणा, जे अभियान आदरणीय प्रधानमंत्र्यांनी सुरू केलं आहे, आज काळाची पावलं ओळखून अंमली पदार्थाचा जो प्रचंड प्रमाणामध्ये त्याचा बाजार होतोय, त्याचं लोक व्यसनाच्या अधीन जातात, त्यातून आता त्यांना मुक्त करायचं, लोकजागृती करून अधिकाधिक लोकांनी ह्याशा व्यसनापासून बाजूला राहावं, यासाठी मला वाटतं अभियानाची निश्चितपणे त्याची उपयुक्तता ठरणार आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्या अहिल्यानगरच्या प्रत्येक महाविद्यालयामध्ये जाऊन, शाळेमध्ये जाऊन काउन्सिलर्स नेमून मला वाटतं त्यामध्ये सुद्धा एक काउन्सिलिंग करण्याचं काम जिल्ह्याच्या वतीनं मी आता करण्याचा निर्णय आज केलेला आहे. त्याची सुद्धा सुरुवात मी आता लगेच करणार आहे. आणि आमचा प्रयत्न आहे, मी स्वतः राज्याचे पोलीस महासंचालकांशी बोललेलो आहे. थोडं मनुष्यबळ वाढवून देण्याबद्दल विनंती केली आहे. आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री महोदय, ते गृहमंत्री सुद्धा आहेत, त्यांना मी विनंती केलेली आहे. आता आपला प्रयत्न आहे की जर मनुष्यबळ वाढून मिळालं तर ज्या पोलीस स्टेशनची जी आता संख्या वाढणार आहे त्यासाठी त्याचा उपयोग होईल. दुर्दैवानं लक्ष्मण हाकेंची हाक कोणी ऐकायला तयार नाही, हे त्यांचं दुर्दैव आहे. त्यामुळे त्या जागापुढे